कारण तामिळनाडूमध्ये आता एक मोठा राजकीय गोंधळ सुरू झालेला आहे। अभिनेता विजय यांच्या टीव्हीके पक्षानं सरकार स्थापनेचा दावा केला होता, मात्र शपथग्रहण सोहळा सध्या तरी लांबणीवर पडलाय। AMMK IUML यांना पाठिंबा देण्याचं नाकारलेलं आहे। गव्हर्नरकडून अद्याप कोणतेही आमंत्रण पत्रिका आलेली नाहीये। त्यामुळे विजय यांचे सरकार स्थापनेचे प्रयत्न हे अडचणीमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुन्हा एकदा जाऊयात, उर्वशी खोना आपल्यासोबत आहेत। उर्वशी, आपण पाहतो एकीकडे पश्चिम बंगालमध्ये शपथविधी सोहळा होत असला तरी तामिळनाडूमध्ये तसं काहीचं चित्र आपल्याला पाहायला मिळत नाहीये। TVK सर्वात मोठा पक्ष बनलेला आहे। थलपती विजय यांना एक मोठं ऐतिहासिक असं यश मिळालंय, मात्र अद्यापही त्यांना सत्ता स्थापन करता येत नाहीये, सरकार स्थापन करता येत नाहीये, कारण मॅजिक फिगर गाठता आलेली नाहीये। आणि ही मॅजिक फिगर गाठताना, आकड्यांची जुळवाजुळव करताना विजय यांची मोठी दमछाक होतीये। नक्कीच काल रात्रपर्यंत हे होतं की देशात 2 मुख्यमंत्री जे आज शपथ घेणार आहेत, मात्र आता एक तर घेत आहेत, पण दुसरं जर आपण तमिळनाडचं सिनारिओ बघितलं तर 3दा गव्हर्नरकडे गेले, पण अजूनपर्यंत पूर्णपैकी बहुमता स्पष्ट झाली नाही। आणि म्हणून आज जी मुख्यमंत्रीची शपथविधी होणार होती ते मात्र त्याच्यावर प्रश्नचिन्ह आहे। गव्हर्नर जे आहे ते अजून एक्सेप्ट केलं नाहीये आणि त्यांना कुठेच बहुमत दिसून येत नाहीये। खास करून तुम्ही जे 2 पार्टी बोललात, एक म्हणजे IUML आणि दुसरे म्हणजे AIUMM, या दोघांनी खूप जाहीरपणे हे जाहीर केलेलं की ते TVKला सपोर्ट करतायत। मात्र आता आज सकाळी जे त्यांचा जो एक प्रॉमिस लेटर असतो तो पत्र अद्याप राज्यपालापर्यंत पोहोचला नाहीये, एक। आणि दुसरं, आता ते त्याच्यातला IUML जो आहे ते येऊन सांगतात ते MK स्टॅलिन बरोबर आहे, म्हणजेच ते आता TVKला सपोर्ट करणार नाहीयेत, हे एक समजून येत आहे। आणि तसंच AIUMM जे आहेत त्यांनी हे सांगितलंय की फॉर्जरी आहे, आम्ही कोणता असं लेटर सबमिटच केलं नाहीये। आणि जर लेटर कोणतं सबमिट केलं आहे विजयने किंवा TVKने तर ती फॉर्जरी आहे असं त्यांचं सांगणं आहे। इतकंच नव्हे श्रीकांत, तर तिसरं अजून एक चॅलेंज म्हणजे VCK आहे। VCK विजयसाठी हे सांगते आणि बार्गेनिंग मोठ्या लेवलवर करताय की त्यांना उपमुख्यमंत्री पद पाहिजे, जे आता विजय रेडी नाहीयेत आणि त्यावरती चर्चा सुरू आहे। म्हणून विजयची बहुमतता लोक येऊन सपोर्ट करण्याचं सांगतायत, मात्र नंबर्स आणि पेपरवर हे कुठेच दिसून येत नाहीये। आणि म्हणून थलपती विजय जे एक सुपरस्टार होते ते पॉलिटिकल सुपरस्टार किती बनणार आहे हे सध्या अजून प्रश्न आहे, आणि त्यांचं विजय किती झालाय हेही सुद्धा प्रश्न आहे। निश्चितच उर्वशी, त्यामुळे आता या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असणारच आहे, कारण तामिळनाडूमध्ये कशा पद्धतीनं जुळवाजुळव आता आकड्यांची केली जाते हे देखील पाहावं लागेल। तुर्तास धन्यवाद उर्वशी या सविस्तर माहितीसाठी।